ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कारवाईच्या पाठी आम्ही ठामपणे उभे आहोत, शरद पवार यांनी दिल्या प्रतिक्रिया। काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पीओकेतील अतिरेकी कॅम्पवर केलेल्या कारवाईचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्ष शरद पवार यांनी समर्थन केलं आहे। काल रात्री झालेल्या कारवाईच्या पाठी आम्ही ठामपणे उभे आहोत असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं। सरकारने आधी एक आर्थिक कोंडी कशी करता येईल या दृष्टीने काही खावलेत असेल, त्याच्यात काही चुकीचं नाही। देशभर मोकळी घेतला जातो युद्ध सरावाचा 4 वर्ष सगळीकडे। अशा पद्धतीनं केंद्र सरकारकडनं खरं त्याची काही स्ट्रॅटेजी असतात युद्धाच्या, काही गोष्टी रिव्हील करायच्या नसतात। तुम्ही कसं बघताय सगळ्या गोष्टी? नाही, असं आहे की एकाच साली ज्यावेळेला अशी स्थिती झाली तेव्हाही केलं होते, त्याही वेळेला या गोष्टी घडलेल्या असतात। आणि हा एवढा सगळा दहशतवाद्यांचा हल्ला झाल्याच्या नंतर कुठल्याही देश वड्याची भूमिका घेऊ शकत नाही। आणि त्यामुळे आपल्या आर्म फोर्सेसनी आणि प्रधानमंत्र्यांनी जी काही निर्णय घेतले ते योग्यच। या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलेलं आहे। चर्चा आहे की मोदींनी हे नाव, ते मला माहिती नाही, पण नाव दिलं ते योग्य दिलं, कारण काही निष्काम भगिनी त्यांना वैद्यकाला तोंड देण्याची स्थिती आणली, त्यांचं कुंकू फुसलं गेलं आणि म्हणून हे नाव दिलं असेल तरी योग्य। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळे राजकीय पक्ष जे आहेत ते सैन्याचं अभिनंदन करताना दिसतात, विशेष करून काँग्रेस किंवा इतर पक्ष सुद्धा थेटपणे सरकारचं किंवा मोदींचं अभिनंदन असून विरोधी पक्षाकडून केलं गेलं नाही, म्हणजे कठोर निर्णय घेतल्याबद्दल।